आपण मागच्या तासापासून शास्त्राची भाषा या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे. आपण आजपर्यंत मौखिक भाषा, लिखित भाषा, शास्त्राची भाषा आणि व्यवहाराची भाषा आणि आज आपण गेल्या 1-2 तासापासून शास्त्राच्या भाषेला आपण सुरुवात केलेली आहे. शास्त्राच्या भाषेचा विचार गेल्या 1-2 तासिकेपासून आपण करत आहोत. इतर सर्वच भाषेचा आपण या प्रकरणाच्या अनुषंगाने विचार केलेला आहे. तद्वतच आपण शास्त्राच्या भाषेचा सुद्धा आपण विचार करत आहोत. शास्त्राची भाषा, शास्त्राच्या भाषेचं स्वरूप, शास्त्रीय भाषा म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा, घटकांचा आपण मागच्या तासिकेपासून विचार करत आहोत. आजही आपण शास्त्राची भाषा याच उर्वरित घटकांचा विचार करत आहोत. शास्त्रामध्ये प्रामुख्याने बुद्धीचा, विवेकाचा विचार केला जातो आणि इतकंच नव्हे तर वापर सुद्धा केला जातो. कारण बुद्धीशिवाय शास्त्राची निर्मिती, शास्त्राचा विचार होऊ शकत नाही. त्यामुळे शास्त्रामध्ये महत्त्वाचा घटक कोणता असेल तर बुद्धी हा महत्त्वाचा घटक आहे. शास्त्रालाच वस्तुनिबंधन असेही म्हणतात. कारण शास्त्रामध्ये किंवा शास्त्रीय भाषेमध्ये वस्तुनिष्ठपणा हाच मूलभूत आणि गाभाभूत घटक आहे. त्यामध्ये अघळपघळपणा, पाल्लाळिकता, तरेवाईकता अशा पद्धतीची रचना यामध्ये करता येत नाही, केली जात नाही. म्हणूनच आपण शास्त्रीय भाषेलाच वस्तुनिबंधन भाषा असेही आपण म्हणतो. आणि या भाषेमध्ये लेखकापेक्षा शास्त्रीय भाषेच्या माध्यमातून ज्या ग्रंथाची, ज्या पुस्तकाची निर्मिती झालेली असते, शास्त्रीय वाङ्मयाचा सुद्धा एक लेखक असतो, शास्त्रीय वाङ्मयाचा सुद्धा एक कर्ता असतो आणि शास्त्रीय वाङ्मयाचा सुद्धा एक निर्माता सुद्धा असतो, संपादक असतो आणि सहसंपादक सुद्धा असतो. परंतु या व्यक्तीपेक्षा म्हणजेच लेखकापेक्षा शास्त्रीय भाषेत विषयाला महत्त्व आहे. शास्त्रीय भाषेत लेखकापेक्षा कंटेंटला महत्त्व आहे, घटकाला महत्त्व आहे. अशा पद्धतीची रचना शास्त्रीय भाषेत केली जाते. कारण शास्त्राच्या भाषेमध्ये मी आत्ता सांगितलं त्यामध्ये बुद्धीला महत्त्व दिले गेलेलं आहे. बुद्धी या घटकाचा महत्त्वाचा विचार किंवा महत्त्वपूर्ण कार्य शास्त्रीय भाषेमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणूनच वैयक्तिक बुद्धिमत्तेला प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणामध्ये शास्त्रीय भाषेत स्थान आहे, वाव आहे.
वैयक्तिक बुद्धी. आता वेगवेगळी शास्त्रीय ग्रंथ, वेगवेगळे शास्त्रीय पुस्तकं, वेगवेगळे शास्त्रीय वाङ्मय यामध्ये वैयक्तिक बुद्धिमत्तेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. एखादं विज्ञानाचं पुस्तक आहे, इतिहासाचं पुस्तक आहे, एकाच विषयावर अनेक व्यक्ती शास्त्रीय भाषेमध्ये त्या ग्रंथाची निर्मिती करू शकतात. म्हणून व्यक्तिपरत्वे शास्त्रीय ग्रंथ, शास्त्रीय वाङ्मय हे भिन्न भिन्न निर्माण होऊ शकतात. आणि याच अशा प्रकारच्या शास्त्रीय भाषेला काव्येतर भाषा असेही म्हणतात. आणखीन एका नावाने आपल्याला शास्त्रीय भाषेला संबोधता येतं. जसं आपण आता शास्त्रीय भाषेला काव्येतर साहित्याची भाषा असं म्हटलेलं आहे, तसेच शास्त्रीय भाषेला ज्ञान भाषा असंही म्हणतात. एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो बरं का, शास्त्रीय भाषेऐवजी ज्ञान भाषा असं जर प्रश्न आला तर गोंधळून जाऊ नये. म्हणून पर्यायी नावं, पर्यायी संज्ञा, पर्यायी ओळख मी या घटकाच्या अनुषंगाने सांगत आहे. शास्त्राच्या भाषेमध्ये कल्पनाविलास, प्रतिभाशक्तीला थारा नसतो. कल्पनाविलास व प्रतिभाशक्तीचा शास्त्रीय भाषेमध्ये अभाव असतो. अभावग्रस्तता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. शास्त्रीय भाषा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपण सर्वजण शास्त्रीय वाङ्मयाचा, पुस्तकांचा, ग्रंथांचा आपण अभ्यास केलेला आहे, वाचन केलेलं आहे. आणि या गोष्टी करत असताना आपल्याला त्यामध्ये आस्वाद्यता व रसवत्ता दिसून येत नाही. कारण हे शास्त्रीय वाङ्मय आहे. त्यामुळे शास्त्रीय भाषेमध्ये रसास्वता आणि रसवत्ता दिसून येत नाही. शास्त्राची भाषा नेमकी असते, वस्तुनिष्ठ असते. नेमकेपणा त्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे वेगवेगळे गुण, वेगवेगळी मूल्ये, वेगवेगळे संस्कार, वेगवेगळे लालित्य त्यामध्ये दिसून येत नाही. त्यामुळेच आस्वादता आणि रसवत्ता येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर शास्त्राची भाषा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वस्तुनिष्ठता असते. शास्त्राच्या भाषेमध्ये प्रमाणशीरता असतो आणि अनुमान सुद्धा शास्त्राच्या भाषेमध्ये असतो. ही अशा वेगवेगळ्या प्रकारची निकष वापरून शास्त्राची भाषा ही निर्माण झालेली असते, जन्माला आलेली असते. तर आणखी काय असतं शास्त्राच्या भाषेमध्ये? व्याख्या असतात, तत्वे असतात, प्रमेयाचा वापर केलेला असतो, सूत्र असतात, सिद्धांत असतात, वगैरे 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 अशा प्रकारची रचना शास्त्राच्या भाषेमध्ये केलेली असते. मी मागच्या तासालाही सांगितलं होतं आणि आत्ताही मी सांगत आहे की शास्त्रीय भाषा किंवा शास्त्राची भाषा ही अघळ-पघळ नसते. त्यामध्ये अघळ-पघळपणा नसतो, शब्दबंबाळ नसते. असं साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये एका शब्दाला अनेक अर्थ, एका शब्दातून अनेक अर्थ, अनेक अर्थांचा समुच्चय, अनेक अर्थांचा महासागर एका शब्दातून, एका वाक्यातून निर्माण होतो. परंतु शास्त्रीय भाषेमध्ये असं होताना दिसून येत नाही. शब्दबंबाळपणा तर नसतोच आणि एका शब्दातून एकच अर्थ निष्पन्न होतो, व्यक्त होतो.
अशा प्रकारची शास्त्रीय भाषा असते. शास्त्राच्या भाषेमध्ये सूत्रबद्धता असते, नियमाधिष्ठितपणा असतो. शास्त्राची भाषा सुसूत्रबद्धतेला बाजूला सारून कधीच आणि केव्हाच पुढे जात नाही. नियमांच्या आधारेच ती आपल्या जगण्याची आणि जीवनाची वाटचाल स्वीकारते. अशा पद्धतीने वेगवेगळे विचार, वेगवेगळी मांडणी आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. शास्त्राच्या भाषेचा विचार समाजामध्ये, जगामध्ये वैश्विक पातळीवर केला जातो. म्हणून शास्त्रीय भाषा ही वैश्विक भाषा आहे, जागतिक स्तरावरची भाषा आहे. आणि या जागतिक स्तरावरच्या भाषेचा वापर सर्वच जगामध्ये ज्ञानभाषा म्हणून केला जातो. जगातलं संपूर्ण ज्ञान, संपूर्ण माहिती ही शास्त्रीय भाषेमध्ये सामावलेली आहे. ज्यांना कोणास शास्त्रीय भाषा अवगत असेल, आत्मसात असेल, अशाच लोकांना ज्ञान भाषेचं भांडार प्राप्त होतं. आणि ज्यांना कोणाला ज्ञान भाषा मिळवायची असेल, ज्ञान मिळवायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर शास्त्रीय भाषा आकलनाशिवाय त्यास पर्याय नसतो. म्हणून प्रत्येक मानवी जीवनामध्ये शास्त्रीय भाषेला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. जी माणसं स्थानिक लेवलपासून राष्ट्रीय, जागतिक स्तरावर गेलेली आहेत, ती माणसं शास्त्रीय भाषेच्या वाङ्मयाचा आधार घेऊनच त्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे, त्यामध्ये जे काही मांडलेलं आहे, त्यामध्ये जे काही पेरलेलं आहे, त्यातील विचार, त्यातील तत्व, त्यातील सूत्र मनात बाळगून ही माणसं वाटचाल केलेली आहे आणि वाटचाल करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. आपल्या महाराष्ट्रात घ्या, आपल्या जिल्ह्यात घ्या, जिल्हा पातळीवर घ्या, राज्य पातळीवर घ्या, राष्ट्रीय पातळीवर घ्या, जी माणसं मोठी झालेली आहेत, मोठी होऊन गेलेली आहेत, त्यांच्या मोठेपणामध्ये शास्त्रीय भाषेचीच भूमिका महत्त्वाची आहे. या भाषेच्या माध्यमातूनच माणूस, व्यक्ती, देश, राष्ट्र त्याची जडणघडण होत असते. आणि या सर्वच गोष्टीचा सर्वांगपणे आणि सखोलपणे शास्त्रीय भाषेमध्ये विचार केला जातो. आणि अशा प्रकारची ज्यांच्याकडे विचार करण्याची इच्छा, आकांक्षा सर्वसमावेशकपणे मांडलेली आहे, अशाच माणसांनी या शास्त्रीय भाषेचा विचार केलेला आहे. म्हणून शास्त्रीय भाषा ही व्यक्तीच्या प्रत्येक जीवनामध्ये कामी येणारी भाषा आहे. ज्या ठिकाणी व्यक्तीची प्रगती असते, व्यक्तीला 2 गोष्टी मिळवायच्या असतील, तर त्याला ज्ञान भाषेचा शोध घ्यावा लागतो, ज्ञान भाषेचा धांडोळा घ्यावा लागतो आणि त्याच्या मुळाशी जाऊन त्या भाषेतलं ज्ञान भांडार उघडून पाहावं लागतं. इथं उघडून पाहून ज्ञान मिळत नाही,
ते वाचावं लागेल, त्यावर विचार करावा लागेल, चिंतन आणि मंथन करावं लागेल, तेव्हाच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. अन्यथा काही न करता, कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता ते मिळू शकत नाही. आणि हा विचार शास्त्रीय भाषेमध्ये लेखकाला प्राप्त होतो, मिळत असतो. ही अशा प्रकारची खुली भाषा ही शास्त्रीय भाषा आहे. माणसाच्या मनामध्ये जे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे विचार, वेगवेगळी चिकित्सा, मीमांसा जेव्हा निर्माण होते, तेव्हा माणूस शास्त्रीय भाषेमध्ये धाव घेतो आणि माणसाच्या मनात असलेले सर्व प्रश्न शास्त्रीय भाषा अतिशय सहजपणे सर्वच प्रश्नाची उकल करणारी जी ज्ञानभाषा आहे, त्यास आपण शास्त्रीय भाषा असं आपण संबोधतो. अशा प्रकारचा विचार आपण या शास्त्रीय भाषेचा आपण केलेला आहे. शास्त्रीय भाषा म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही भाषा नसून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, भूमिती सर्व शास्त्रांचा ज्या भाषेमध्ये समावेश केलेला आहे, त्या सर्व शास्त्रातील भाषेस शास्त्रीय भाषा असे म्हणतात, संबोधतात. आणि या वेगवेगळ्या भाषांचा विचार आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. म्हणून आज आपण शास्त्रीय भाषा या प्रकरणाच्या समारोपाकडे आपण वाटचाल करत आहोत. मुलांनो, आज आपण गेल्या बऱ्याच तासिकेपासून आपण साहित्याची भाषा या प्रकरणाचा विचार करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे साहित्याची भाषा. म्हणून आपण फक्त साहित्याच्या भाषेचा विचार केलेला नाही, तर साहित्याच्या भाषेला पूरक, अनुषंगिक, उपकारक, साहित्याच्या भाषेला ऊर्जा देणारे, सहकार्य करणारे जे काही उपभाषा आहेत, या सर्वच उपभाषेचा या प्रकरणाच्या म्हणजेच साहित्याची भाषा या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण केलेला आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण मौखिक भाषेचा विचार केलेला आहे, दुसऱ्यांदा लिखित भाषेचा आपण विचार केलेला आहे, तिसऱ्यांदा व्यवहार भाषेचा आपण विचार केलेला आहे आणि चौथ्यांदा साहित्याची भाषा या घटकांचा व शास्त्राची भाषा आदी प्रमुख भाषेंचा विचार यात प्रामुख्याने आपण केलेला आहे. आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न येईल, तेव्हा प्रश्न स्वतंत्र साहित्याच्या भाषेवर येऊ शकतो किंवा इतर जे आपण भाषा आता सांगितलेल्या आहे, मौखिक भाषा, लिखित भाषा, व्यवहार भाषा आणि शास्त्राची भाषा, या ज्या काही उपभाषा आहेत, उपभाषेचे प्रकार आहेत, या भाषांना जोडून परीक्षेमध्ये प्रश्न येतो. कधी कधी स्वतंत्र साहित्याच्या भाषेवर प्रश्न येतो आणि कधी कधी टिपेमध्ये मौखिक भाषा, लिखित भाषा, व्यवहार भाषा आणि शास्त्रांची भाषा यावर टिपेमध्ये प्रश्न येतो. त्यामुळे आपण या प्रकाराच्या अनुषंगाने ज्या ज्या भाषिक घटकांची चर्चा केलेली आहे, विचार केलेला आहे, चिंतन आणि मंथन केलेलं आहे, यामधल्या वेगवेगळ्या घटकावर कसाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे कसाही जरी प्रश्न आला परीक्षेमध्ये, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये, तर मला विश्वास आहे ज्यांनी
ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दररोज नियमितपणे ऑनलाईन तासिका, ऑनलाईन गुगल क्लासरूम अटेंड करतात, या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. अशा प्रकारे आज आपलं साहित्याची भाषा हे प्रकरण संपलेलं आहे. उद्यापासून आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा आजपर्यंत आपले 3 प्रकरण झालेले आहेत मुलांनो. तर तुम्ही किती अभ्यास करत आहात, किती जण दररोज ऑनलाईन गुगल क्लासरूमला जॉईन आहेत, गुगल क्लासरूमला भेट देतात, हे तुम्हालाच माहीत. परंतु आपले एकूण 5 प्रकरण आहेत. या 5 प्रकरणापैकी आपले 3 प्रकरण शिकून झालेले आहेत. PPT थ्रू, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपले शिकून झालेले आहेत. पहिलं प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप आणि विशेष. दुसरं प्रकरण आहे साहित्याचे प्रयोजन, भारतीय व पाश्चात्य. आणि तिसरं प्रकरण आहे साहित्याची भाषा. अशा प्रकारे आजपर्यंत आपण 3 प्रकरणाचा विचार करण्यात केलेला आहे. आपल्या ऑनलाईन तासिका मुलांनो जवळपास 2 महिन्यापासून सुरू आहेत, तब्बल 2 महिने. तुमचे जे इतर जे विषय आहेत, तर कोणकोणते विषय आहेत, किती विद्यार्थ्याला माहीत आहेत मला माहीत नाही. आपले विषय कोणकोणते आहेत आणि त्या विषयाचे पेपर किंवा अभ्यासपत्रिका कोणकोणत्या आहेत, त्याची नावं काय आहेत, पेपर क्रमांक काय आहे आणि अभ्यासक्रम काय काय आहे, ती अभ्यासपत्रिका, तो पेपर कोणते सर शिकवतात आणि ते सुरू केलेले आहेत का, याबद्दल अधिकची माहिती तुम्हाला आहे. माझ्याकडे जी अभ्यासपत्रिका आहे, ती अभ्यासपत्रिका मी सुरू करून 2 महिने झालेले आहेत. आजपर्यंत 2 महिन्यामध्ये 3 प्रकरण आपले शिकून झालेले आहेत. ऑफलाईनपेक्षा, वर्गातल्यापेक्षा, त्या अध्यापनापेक्षा मी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून वर्गातल्यापेक्षा अधिक खोलवर मी अध्यापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही किती ऐकता, किती श्रवण करता, मी जे मांडतो, मी जे बोलतो, मी जे अध्यापन करतो, ते किती पकडण्याचा प्रयत्न करता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. या ठिकाणी हे 3ही प्रकरण संपलेले आहेत. आज आपण साहित्याची भाषा या प्रकरणाचा समारोप केलेला आहे. या ठिकाणी समारोप झालेला आहे आणि उद्यापासून आपण आपले फक्त आता 2च प्रकरण शिल्लक राहिलेले आहेत. त्या प्रकरणाची नावही सांगतो मी या ठिकाणी तुम्हाला. रसविचार नावाचं एक प्रकरण आहे आणि दुसरं प्रकरण आहे शब्दशक्ती विचार. असे 2च प्रकरण आपले अध्यापन करायचे, शिकवायचे राहिलेले आहेत. तूर्तास मुलांनो, धन्यवाद.